साधूची गरज ज्ञानासाठी असते. साधकाच्या जीवनामध्ये साधूची आवश्यकता कशासाठी आहे? तै ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. पाहता संताची शरणागती का करावी याचं उत्तर दिलंय. त्यांची सेवा का करावी याचं उत्तर दिलंय. त्याचं उत्तर असं आहे, तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, मग तुम्ही संताकडे जा ना. का जायचं त्यांच्याकडे? ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. ते ज्ञानाचा किंवा ते ज्ञानाचे कुरुठे, तो ज्ञानाचा कुरुठा, ते ज्ञानाचे सागर आहेत. कोणत्या ज्ञानाचे? अध्यात्म ज्ञानाचे. अध्यात्म ज्ञानाशिवाय मोक्ष, अध्यात्म ज्ञानाशिवाय पारमार्थिक किंवा आध्यात्मिक ज्ञानाशिवाय ईश्वरीय सृष्टीमध्ये भक्ताचा प्रवेशच होऊ शकत नाही. ती चावी त्यांच्याकडे आहे. आणि दुसऱ्या कुणाचा सद्गुरू त्याच्या चाबीनं आपला दरवाजा उघडून देणार नाही. तो म्हणतो तुझ्या सद्गुरूकडे जात. ही गंमत आहे बरं का या मार्गामधली. संत सगळ्यांसाठी, साधू सगळ्यांसाठी, पण सद्गुरू सगळ्यांसाठी नसतात. आई फक्त आपल्या लेकरासाठी आहे. साधूकडे का जायचं हे पाहत आहोत आपण. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञान त्यांच्या जवळ आहे, अध्यात्म ज्ञान त्यांच्या जवळ आहे. अध्यात्म ज्ञान जर प्राप्त करायची इच्छाच असली, काय इच्छा असली? मोक्ष प्राप्त करायचा आहे, ज्ञान मिळालंच पाहिजे. आणि ज्ञान जर मिळवायचं आहे तर सद्गुरूंकडे जाणं आवश्यक आहे. आणि सद्गुरूंकडे गेल्याबरोबर ज्ञान मिळेल असं नसतं. ते त्यांच्या सहवासात राहून नाम गाऊन घेतील, ग्रंथसेवा करून घेतील, अनेक पद्धतीचा विचार करून अनेक साधनं प्रसाधनं करायला सांगून आपल्या साधकाच्या चित्ताची शुद्धी करून घेतील. आणि चित्ताची शुद्धी करून घेतल्यानंतर एखाद्या वेळेला त्यांचं हृदय जर का करुणेनं द्रवीभूत झालं तर ते साधकाला जवळ घेतील, जवळ बसवतील. आणि काय करतील, काय सांगतील ते त्यांना माहीत. तेवढं रहस्य मला कसं काय कळेल? ती मोटकी अक्षर ज्या वेळेला सद्गुरूंच्या मुखाने साधक श्रवण करतो, त्यांचं बोलणं सुद्धा पूर्ण होत नाही तर ऐकणारा भगवत स्वरूप होतोय. हे त्यांच्या मुखारविंदानी केलेल्या श्रवणाचं महात्म्य आहे. जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण कोटी जन्म जरी प्रयत्न केले तर आपल्याला सहज शक्य नाही ती गोष्ट. म्हणून सद्गुरूंकडे जायला सांगितलं, म्हणून संतांची शरणागती करायला सांगितली, ज्ञानासाठी. पण भक्ती जर का नाही तर साधूही आपल्याला ते ज्ञान देणार नाही. हे सुद्धा ज्ञानोबाई हरिपाठामध्येच सांगतात. हरिपाठ हा सगळ्यात खालच्या पातळीवरती, कनिष्ठ पातळीवरती असणाऱ्या भक्तासाठी ज्ञानोबाईंनी लिहिला आहे. त्याच्यापेक्षा सरस साधक असला तर चांगदेव 65 लिहिली आहे. त्याच्यापेक्षा सरस साधक असला तर त्याच्यापेक्षा सरस साधक असला तर ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा अगदी परिपक्व, अगदी साधक सद्गुरूंकडे यावा आणि साधूचंच भाग्य उदयाला यावं महाराज, की तात्काळ त्यांना तसा परिपक्व आणि तयार साधक हाती लागला. अमृतानुभव आहे.
हरिपाठ पहिली पायरी आहे, ज्ञानेश्वरी दुसरी पायरी आहे, चांगदेव 65 तिसरी पायरी आहे, अमृतानुभव चौथी पायरी आहे. अभ्यास होईल कोणत्याही ग्रंथाचा, शब्द पांडित्य, शब्द पंडित होऊ आपण, पण अनुभवी नाही होऊ शकत आपण. अनुभवी होण्यासाठी त्याच क्रमाने जावं लागतं. काय चाललंय आपलं? ज्ञानोबारे म्हणतात भावीविन भक्ती, भक्तीविन मुक्ती. म्हणजे भावाशिवाय भक्ती उपयोगाची नाही. आणि भावभक्ती जर असली, भावभक्ती जर नसली, म्हणजे भक्तीच जर नसली, मोक्ष मिळणार नाही. म्हणजे भक्तीनं मोक्ष मिळतो हे सांगणारे ज्ञानोबारायच सांगतात. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मोराला अनुभव. आता का साधूची गरज पडली? मग तो जर भक्ती करतच होता, तो भावाने भक्ती करत होता, मग साधूच्या बोधाची काय गरज होती? मग त्याला मोक्ष मिळावा ना. ते म्हणतात मिळतच नाही ना, तो साधूकडे जाईल. साधूकडे गेल्यानंतर त्याच्या त्या पारमार्थिक कार्याची सिद्धी होईल, अन्यथा होणार नाही. कापुराचे वाती उजळला ज्योती, कापुराचे वाती उजळला ज्योती, कापुराचे वाती उजळला ज्योती, कापुराचे वाती उजळला ज्योती, कापुराचे वाती उजळल्या ज्योती, कापुराचे वाती उजळल्या ज्योती, कापुराचे वाती उजळला ज्योती, कापुराचे वाती उजळला ज्योती, ठाईचे समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैसी. हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मोक्षरेखे आला, भाग्य बिनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. मग कापुराची वाती उजळलेल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे. मग तो आधीच भक्ती करत होता ना. मग तो भक्ती करत होता म्हणूनच साधूकडे गेला ना. साधूकडे गेला म्हणून बोध मिळाला ना, म्हणजे ज्ञान मिळालं ना. आणि ज्ञान मिळालं ना म्हणून ज्ञानप्रधान भक्ती करायला लागला ना. आणि ज्ञानप्रधान भक्ती करायला लागला ना म्हणून मोक्षप्राप्तीचा अधिकारी झाला ना. असा क्रम. आता दृष्टांताने जर का समजून घ्यायचं असलं तर असं पहा, एखादी नोकरी आहे, एखादी नोकरी 10वी पास झालेल्याला लागते. एखादा जॉब, एखादी नोकरी 10वी पास झाला की त्याला ही नोकरी मिळणार. म्हणजे ती नोकरी मिळवायची असली तर कितवी पास व्हावं लागतं? 10वी पास. आता 10वी पास पहिलीत गेला नाही, दुसरीत गेला नाही, सरळ 10वी जाता येतं का? का नाही जाता येत? कसं जाता येईल? तुला 10वी पास व्हायचं ना, मग पहिलीत जा. पहिलीत जा, वर्षभर अभ्यास कर, नंतर पास हो. दुसरीत जा, अभ्यास कर, परीक्षा दे, उत्तीर्ण हो. तिसरीत जा, अभ्यास कर, परीक्षा दे, उत्तीर्ण हो. चौथीत जा. अभ्यास करत करत 5वीत, 6वीत, 7वी, 8वी, 9वी, 10वी उत्तीर्ण. पाठीमागचे सगळे वर्ग उत्तीर्ण करत आलेला आहे तो. 10वी पास झाला, आता नोकरी पक्की झाली. झाली का नाही? आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. 10वी पास झाला म्हणून नोकरी लागली का पहिलीत गेला म्हणून 10वी पास झाला? पहिलीत गेला म्हणून 10वी पास झाला आणि 10वी पास झाला म्हणून नोकरी लागली. पहिलीत गेला म्हणून नोकरी लागते का? दुसरीत गेला म्हणून नोकरी लागते का? बरं पहिलीतच गेला नाही
मग नोकरी लागते का? म्हणजे कुठंच नोकरी लागू नाही लागले. पण नोकरी का लागली? पहिलीत गेला म्हणून 10वी झाला, 10वी झाला म्हणून नोकरी लागली. भक्ती आरंभ झाला. भक्तीत प्रवेश केला म्हणून ज्ञानाचा अधिकारी झाला, आणि ज्ञानाचा अधिकारी झाला म्हणून तो मोक्षाचा अधिकारी होत असतो. अन्यथा तसा कसा अधिकारी होणेच नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं आहे भक्तीचं महात्म्य. हे कशाचं महात्म्य आहे? भक्तीचं. भक्ती ज्ञान प्राप्तीसाठी करायची असते. भक्तीनं देव मिळतो, भक्तीनं देव मिळतो, भक्तीनं देव मिळतो. देवाचं एक नाव आहे ज्ञान. ज्ञान म्हणजेच देव आहे. परमतत्वाचं ज्ञान म्हणजेच परमात्मा असतो. तो आणि त्याच्या त्या परम किंवा पवित्र ज्ञानामध्ये जरासं यत्किंचितही अंतर नाही. आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी भक्तीला आरंभ म्हणून कथेला महत्व आहे. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणून संतांनी गीता आणि भागवताचा अंगीकार केला. कधी कधी ते वर्म ते सूत्र माहीत नसले, काय कथा, काय त्या कथेत, काय ते कथा. मस्तकावरती घेतलंय संतांनी. गीतेला आणि भागवताला संतांनी मस्तकी घेतलंय. ज्ञानेश्वरीला आणि श्रीमद भागवताला संतांनी शिरोधार्य केलेलं आहे. काय करतं भागवत, काय करतं भागवत, काही काहीची भागवताची कथा. आणि तेही दरवर्षी. काही काही लोक एवढे कंटाळून जातात भागवताला. मला नाही 35 वर्ष झाले कंटाळा आला बरं का. मी जेव्हा व्यासपीठावरती बसतो तेवढाच याच्यात रमतो. उगत श्रोत्यासाठी वापस यावं लागतं, नसता तर खूप रमल्याचं. ही रमण्याची जागा आहे. आयुष्य नाही जन्मोन जन्म भागवताच्या या व्यासंगामध्ये भक्तांनी खर्ची घालून टाकले. महाराज इतका व्यासंग केला. या श्रीमद भागवतामध्ये परमहंस रमण करायला येतात. परमहंसाची आवडती कथा आहे श्रीमद भागवत कथा. श्रीमद भागवत कथा ही साधू महापुरुषांची प्रिय आहे, आवडती आहे. म्हणजे ऋषी मुनी साधू संत श्रीमद भागवत कथेला शिरोधार्य करतात, मांडतात आणि गातात, ऐकतात. बरं आज नाही चालू ही कथा, अनादी काळापासून आहे.
अशी परमपवित्र कथा श्रवण केल्याने काय लाभ होतो? पहिला लाभ होतो, भक्तीची प्रेरणा प्राप्त होते. पहिला लाभ, कारण हे भक्तिशास्त्र आहे, हे ज्ञानशास्त्र आहे, वैराग्यशास्त्र आहे. उद्धारासाठी जो तळमळ करणारा भक्त आहे ना, त्याच्यासाठी भागवत आहे. म्हणजे भक्तीला जो लागलेला नाही त्याला भक्तीची प्रेरणा करते भागवत कथा. कोणी म्हणेल कशी करते, कधी करते? याच्यातले जे चरित्र आहेत ना, हे एक एक चरित्र असे आहेत ना की भक्तीची प्रेरणा प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही. आपोआप चित्ताची शुद्धी करते. ते जे चरित्र आहेत ना, ते चरित्र आपलं चित्त शुद्ध करतात, आपली बुद्धी शुद्ध करतात, आपलं मन शुद्ध करतात, आपला देह पवित्र करतात. त्या एका एका अक्षराचं ते सामर्थ्य आहे. पहिला लाभ, भक्तीची प्रेरणा करते हरिकथा. दुसरा लाभ, संताश्रय मिळवून देते श्रीमद भागवत कथा. तिसरा लाभ, संताश्रय मिळाल्यामुळं संत करुणावंत होऊन ज्ञानाचा बोध दान करता साधकाला आणि मोक्षाची वाट त्याच्यासाठी खुली होऊन जाते. तो दरवाजा उघडला जातो. म्हणजे ज्ञानप्राप्तीपर्यंत हरिकथा आपल्याला घेऊन जात असते. म्हणून हरिकथेचं अलौकिक अशा प्रकारचं महात्म्य आहे. हे महात्म्य भगवंतानी स्वतःने जाणलं. जसं वेद कुणी गायन केले? उत्तर आहे, भगवंताच्या निश्वासातून वेद उत्पत्ती झालेली आहे. श्री गीताजी भगवंतानी स्वमुखानी वर्णन केलेली आहे, स्वतःच्या मुखानी सांगितली. कुरुक्षेत्रावरती, धर्मक्षेत्रावरती ज्या रीतीनं हे दोन वाङ्मय आपल्याला उद्धारासाठीचं वर्णन केलेले आहे, त्याच रीतीनं सगळ्यात अगोदर ही परमपवित्र कथा परमात्म्याने ब्रह्मदेवांना सांगितली. ब्रह्मदेवानी नारदांना सांगितली. नारदजी महाराजांनी वेदव्यासजी महाराजांना सांगितली. वेदव्यासजी महाराजांनी भगवान शंकरांचे अवतार शुकदेवजी महाराजांना सांगितली. शुकदेवजी महाराजांनी शापित झालेल्या राजा परीक्षितींना, ज्यांचा मृत्यू 7व्या दिवशी होणार होता, 7 दिवसामध्ये शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला ही श्रीमद भागवत कथा सांगितली. राजा परीक्षितींचा उद्धार झाला. का झाला? शुकदेवांसारखे महामुनी, श्रीमद भागवतासारखी परमपवित्र कथा भक्तीचाही उदय करते, ज्ञानाचाही उदय करते, वैराग्याचाही उदय करते, साधू बोधही दान करते आणि मोक्षाचा अधिकारी करते. मग 7व्या दिवशी काय? 7व्या दिवशी तर फार दिवस झाले. ते 7 दिवस म्हणजे किती झाले? मोक्षासाठी किती वेळ लागतो तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. म्हणलं तुम्हाला का माहित नाही? हे काय पुस्तक, हे ग्रंथात लिहिलेलं थोडीच आहे. मला मिळाला असता तर मी सांगितलं असतं इतक्या क्षणामध्ये मोक्ष मिळतो, असं नाही. ते जे अनुभवालाच आलं नाही आणि जे वाङ्मयात वाचलंच नाही ते सांगावं कोणत्या धाडसाने सांगावं? हरिकथेचं हे अलौकिक अशा प्रकारचं महात्म्य माहीत असलेले 88,000 शौनक आहेत. हरिकथेचं महात्म्य माहीत नसतं. आपण जरी म्हणतो भागवत कथा आहे, चला ऐकायला, भागवत कथा आहे, चला ऐकायला, भागवत कथा चला ऐकायला. त्यांना वाटतं काय दरवर्षीच करत. आपल्याला कधी कधी वाटतंय काय पुन्हा पुन्हा. « 88,000 शौनकाधिक ऋषींना श्रीमद भागवत कथेचं महात्म्य माहीत आहे. 88,000 शौनकाधिक ऋषी द्वापार युगाच्या अस्ताला, द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या सुरुवातीला म्हणजे संध्या समयाला, याला संधी समय म्हणतात, अशा संधी कालामध्ये 88,000 ऋषी यज्ञ यागादी कर्म करण्यासाठी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये गेलेले होते.
हजारो नव्हे कोट्यावधी यज्ञ शौनकांनी केले. आणि ज्या ठिकाणावरती यज्ञ समारंभ चाललेला होता, उत्सव चाललेला होता, त्या ठिकाणावरती एक दिवस सूतजी महाराजांचं आगमन झालं. सूतजी महाराजांना आलेलं पाहिलं आणि सूतजी महाराजांना उंच आसन बसण्यासाठी दिलं आणि उंच आसनावरती सूतजी महाराजांना विराजमान होण्यासाठी विनंती केली 88,000 शौनकांनी. का असं केलं? आदर, सन्मान. काय होतं सूतजी महाराजांकडे? काय होतं? फक्त एक होती, जिला कथा असं म्हणतात. 88,000 शौनकाधिक ऋषींकडे यज्ञ यागादी कर्माचं सामर्थ्य आहे आणि कोट्यावधी यज्ञ यागादी कर्म करत होते. पण सूतजी महाराज ज्या वेळेला आले त्यावेळेला सगळ्यांनी उठून अभिवादन केलं, उठून नमस्कार केला. या 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 सूतजी महाराज विराजमान व्हा. 88,000 शौनकाधिक ऋषींच्या एक वस्तू लक्षात आली होती. ज्या कार्याची सिद्धी कोट्यावधी यज्ञ केल्याने आजपर्यंत झाली नाही, त्या कार्याची सिद्धी फक्त कथेमुळंच होऊ शकते हे रहस्य माहीत असल्यामुळं, आणि ज्या कथेनं हे आपलं परमकल्याण होऊ शकतं, जीवांचं परमकल्याण होऊ शकतं, ती कथा सूतांच्या हृदयात आहे. म्हणजे सूतांचा जो आदर आहे हा त्यांच्या हृदयात असलेल्या हरिकथेमुळं आदर आहे. हा सूतांचाही आदर आहे आणि हा त्यांच्या जवळ असलेल्या श्रीमद भागवत कथेचाही आदर आहे. या या गुरु महाराज विराजमान. सूतजी महाराज नैमिषारण्यात आले आणि जणू काही 88,000 शौनकाधिक ऋषींचा आता भाग्योदय होणार आहे. सारं जग मिळून जरी संताला काही देण्याचा प्रयत्न केला ना, तर संत जे देतात ना त्याची तुलना मात्र करता येऊ शकत नाही. संत देतात त्यांना देव म्हणतात. संत देव देतात आपल्याला. आपण देऊन देऊन काय देऊ शकतो संतांना? देऊन देऊन फारच उदार झाला एखादा, कर्णाचाही पुढचा अवतार जर एखादा जन्माला आला या मृत्यू लोकामध्ये, तो महापुरुषाला देऊन देऊन काय? काहीच देऊ शकत नाही म्हणून करावा लागतो नमस्कार. आम्ही तुम्हाला काहीही देऊ शकत नाही म्हणून तुमच्या चरणावरती आमचं ललाट टेकवून देतो की तुम्ही सामर्थ्यशाली आहात. वंदन केलंय. 88,000 शौनकाधिक ऋषींनी हात जोडून बसलेले आहे सगळे. कृपा करा गुरु महाराज, कृपा करा, कृपा करा, कृपा करा. सूतजी महाराज म्हणतात, काय अपेक्षा आहे तुमची सांगा, मी काय करू शकतो तुमच्यासाठी. $88,000 शौनकाधिक ऋषींचा मोक्ष जणू काही सूतांच्या हृदयामध्ये गहाण पडलेला आहे. जोपर्यंत सूतजी महाराज 88,000 शौनकांना श्रीमद भागवत नाही सांगणार ना, तोपर्यंत करुदेत काय साधनं करतात 88,000 शौनकाधिक, उद्धार मात्र होणारच नव्हता. म्हणजे उद्धार कुठं येऊन थांबला? सुतांजवळ. सुतांजवळ का थांबला? त्यांच्या हृदयात श्रीमद भागवत कथा आहे म्हणून. म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करतात, पुन्हा वेळोवेळा वंदन करतात, हे गुरु महाराज कृपा करा, गुरु महाराज कृपा करा. काय अपेक्षा आहे माझ्याकडून? सूतजी महाराज म्हणतो, आम्हाला कथा सांगा. सूतजी महाराजांना कथेशिवाय काही ज्ञान नाही. एक कथा आहे. वेद वेदांगाचं ज्ञानाने परिपूर्ण आहेत 88,000 शौनकाधिक ऋषी. पण ते ज्ञानही मोक्ष प्राप्तीसाठी आज कुचकामी होत आहे. भक्तीकडे जावंच लागणार आहे. कृपा करा गुरु महाराज, आम्हाला कथा सांगा.
सूतजी महाराज म्हणतात, ठीक आहे, तुम्ही विनंती करत आहात, मी तुम्हाला कथा सांगणार आहे, कारण कथा सांगणं माझा धर्म आहे, माझ्या सद्गुरूंची मला तशी आज्ञा आहे. तुम्ही म्हणतात, मी कथा सांगायला तयार आहे. कोणती कथा सांगू? वेदांचा अर्थ सांगू? उपनिषदांचा अर्थ सांगू तुम्हाला? महाभारत सांगू? श्रीगीतेचा अर्थ सांगू? काय सांगू? काय ऐकायची इच्छा आहे? नुसती कथा सांगा. कथा एक नाही ना, कथा अनेक आहेत. तुम्हाला कोणती ऐकायची? सूतजी महाराजांकडे प्रार्थना करताना सूतजी महाराजांकडे ज्यावेळेला कथा सांगा अशी प्रार्थना केली आणि सूतजी महाराज 88,000 शौनकादिक ऋषींना म्हणतात, आई कशी कथा सांगू, कोणती सांगू? हा क्रम आजपर्यंत पाहायला मिळतोय. कोणतेही कथाकार असू देत, यजमान ज्या वेळेला कथेची वर्णी देण्यासाठी येतात त्याला वर्णी देणे असं म्हणतात. आता काळ बदलत चालला, तो शिष्टाचार आहे. शिष्ट धर्माच्या अखत्यारीमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आता शिष्टाचारामध्ये प्रवेश करतात. कोणत्याही कथेच्या वक्त्याला ज्या वेळेला कोणत्या गावचे, कोणत्या परिसरातले कोणते यजमान, त्यांना यजमान अशी संज्ञा आहे, कथेचे यजमान. आणि कथेची यजमान जर का आपल्याला अजून स्पष्ट समजून घ्यायचे असेल तर कथेचे यजमान जे पहिल्या दिवशी कलश स्थापनेला जे असतात ते हरिकथेचे मुख्य यजमान असतात. आता चालता चालता, तसं नियमाचा आता विचार नाही, तो एखाद्या दिवस उद्या येईल. पण कथेच्या वक्त्याला 7 दिवस आणि मुख्य यजमानाला 7 दिवस. वक्ता जोपर्यंत व्यासपीठावर आहे तोपर्यंत मुख्य यजमानाने मांडी मोडायची सुद्धा नाही. हा नियम आहे. बाकीचे येणारे, बसणारे, थोडेसे जाणारे ते वेगळेच आहे. एका दिवशी येणारे, दुसऱ्या दिवशी न येणारे, पहिल्या दिवशी 1 तास येणारे, दुसऱ्या दिवशी 4 तास येणारे, हा वर्ग वेगळा आहे. पण वक्त्याला तसं करून चालेल का? त्यांनी वर्णी घेतलेली आहे, अपराध होईल त्याच्याकडून. आणि ज्याने वर्णी दिलेली आहे तो जर का कथेमध्ये उपस्थित नसला अपराधी होणार आहे. तो कथेचं आयोजन करून अपराध केला, कथेला उपस्थिती नाही राहिली. हो ठीक आहे, नियम चालू झाले. इथं वापस येतो मी पुन्हा. आतापर्यंत कथेच्या वक्त्याकडे ज्या वेळेला ज्या वेळेला यजमान मंडळी जातात त्या वेळेला सांगितलं जातं, आम्हाला रामकथा ऐकायची आहे, आम्हाला भागवत कथा ऐकायची आहे, आम्हाला शिवपुराण ऐकायचं आहे, आम्हाला देवी भागवत ऐकायचं आहे, असं सांगितलं जातं. आणि त्यावेळेला तो वक्ता त्या पुराणाचा जर का त्यांनी अभ्यास केलेला असेल, फक्त अभ्यासच म्हणतोय मी, तो ते पुराण जगत असेल का नाही ती गोष्ट वेगळी, पण कमीत कमी अभ्यास तरी केलेला असेल. ज्याने शिवपुराणाचा अभ्यास केला नाही तो वक्ता म्हणेल, क्षमा करा, मी शिवपुराण नाही सांगू शकत, मी वर्णी घेत नाही, कारण मी शिवपुराणाचा अभ्यासक नाही, मी काही सांगू येऊन. भाविक श्रोते असतात, वेळ काढून येतात, आयोजनासाठी अर्थाची धन खर्च होतो, शारीरिक श्रम होतात, त्यांना काहीतरी पारमार्थिक लाभ झाला पाहिजे. जे त्यांना माहीत आहे त्यापेक्षा ग्रंथामध्ये काय आहे ते ग्रंथातलं त्यांच्या कानी पडलं पाहिजे, की ग्रंथात हे लिहिलंय, ग्रंथात असं लिहिलंय. म्हणून सूतजी महाराजांनी प्रश्न केला, तुम्ही कथा सांगा म्हणतात, हे मोगम बोलणं झालं तुमचं, मग कोणती कथा सांगू? शौनकादिक ऋषी म्हणतात, कथेचं नाव ना आम्ही सांगत नाही तुम्हाला. का? कोणत्या कथेने मोक्ष मिळतो हे ज्ञान आम्हालाच नाहीये. रामायण कथेने मोक्ष मिळतो
की शिवपुराणाने मोक्ष मिळतो, की वेदांच्या ऋचांचा अर्थ ऐकल्याने मोक्ष मिळतो, की गीतेचा अर्थ ऐकल्याने मोक्ष मिळतो, मोक्ष काय ऐकल्याने मिळतो हे जर आम्हाला माहीतच नाही तर आम्ही काय सांगावं तुम्हाला तिचं नाव, त्या कथेचं नाव काय सांगावं. आम्ही एक गोष्ट सांगतो, आम्हाला फक्त कथा ऐकायची आहे, ती तुमच्या मुखाने ऐकायची. एक आणि दोन, अशी कथा सांगा, अशी कथा सांगा की आमचा उद्धार झाला पाहिजे. बस. आता आम्हाला आमचं लक्ष आता मोक्षाकडे आकर्षित झालेलं आहे. आता मुक्ती हस्तगत करायची, अशी कथा सांगा. आणि मोक्ष प्राप्तीसाठी मूलभूत कारण आहे अज्ञान. अज्ञान गेलं याचा अर्थ ज्ञान प्राप्त झालं. अज्ञान गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होईल का? अज्ञानच गेलं नाही तर ज्ञान मिळालं नाही. ज्ञान मिळालेलं आहे याचा अर्थ अज्ञान राहिलं नाही. अहो आता उजेड आहे, किंवा सूर्य ज्या वेळेला असतो, सूर्यनारायण ज्या वेळेला असतात त्यावेळेला कुठं अंधार असतो का? आणि सूर्यनारायण ज्या वेळेला नसतात त्यावेळेला कुठं उजेड असतो का? म्हणजे ज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ अज्ञान नसतं, आणि ज्याच्याजवळ अज्ञान आहे त्याच्याजवळ ज्ञान नसतं. हे असलं तर ते नाही, ते असलं तर हे नाही. प्रकाश असला तर अंधार नाही, अंधार असला तर प्रकाश नाही. आणि 84 लाख योनीचा फेरा केवळ आम्हाला अज्ञानामुळं फिरावा लागतोय. जन्म ही अज्ञानातच, जगणं ही अज्ञानातच, आणि कोट्यावधी वेळेला आमचा मृत्यू झाला तोही अज्ञानातच. आता अशी कथा सांगा महाराज की आमच्या अज्ञानाचा विनाश झाला पाहिजे, याचा अर्थ आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. श्रीमद भागवताच्या पहिल्याच श्लोकामध्ये आपल्या लक्षात येतं की 88,000 शौनकांनी कथा सांगा ही विनंती केली. पण कशी कथा सांगा? आमचं अज्ञान नाश झालं पाहिजे अशी कथा सांगा. म्हणजे कथेमुळं आमचं अज्ञान नाश पावेल, याचा अर्थ अज्ञान गेलं म्हणजे आम्ही ज्ञानी होऊ, आणि आम्ही ज्ञानी झालो म्हणजे आम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे मोक्ष कशाने मिळाला? पुन्हा उत्तर मिळतंय आपल्याला की ज्ञानाने मोक्ष मिळाला. ते ज्ञान कथा देते. म्हणून प्रार्थना केली. असं नाही म्हणले तुम्ही कथा सांगता का? सांगा मग आमच्याकडे येऊन. ही आपल्या जगातलं हे काम चालू आहे, त्याच्यामुळे आमचंही चालू आहे, चालूच दे. आमच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे, आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे ना. आमच्या अज्ञानाचा नाश करेल अशी कथा सांगा. पहिलं लक्ष. ऐकायला तेच पाहिजे साधकांनी ज्याने अज्ञान जाईल. आधीच आपण अज्ञानी, आणि त्यात अजून अज्ञान, अजून अज्ञान, अजून अज्ञान, अजून अज्ञान. सूतजी महाराजांकडे का प्रार्थना केली? कारण कोटी सूर्य समप्रभ. एक सूर्य. ज्ञानोबा तर ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की सूर्य उदय पावलेला नसतो त्यावेळेला पहाट म्हणतात, त्याला पहाट म्हणतात. सूर्य उदय पावला नाही तरी जगातला अंधकार नाश करतो. तो जर उदयाला आला तर मग तर अंधारच. पहाटेच पूर्व दिशेला पाहिलं तर काहीच नाही, सूर्य दिसत नाही. मग अंधार कुठं गेला? तो घाबरला ना, अंधार गेला पळून. तशी कोटी सूर्य समप्रभ. कोटी सूर्याचा जो प्रकाश आहे, तो कोटी सूर्याचा प्रकाशही तुमच्या ज्ञान प्रकाशासमोर फिका आहे. असे ज्ञानी आहात तुम्ही. आमच्या ज्ञानाचा नाश करेल अशी कथा सांगा. म्हणजे कथा ज्ञान देते ही गोष्ट खरी आहे. कथा भक्ती दान करते ही गोष्ट खरी आहे. कथा वैराग्य दान करते ही गोष्ट खरी आहे. पण ती कथा कुणाच्या मुखाने आपण ऐकतो ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची असते.
शेवटी कथा आपण तुम्ही भागवत आता वाचू लागला का? तुम्ही वाचताय का? नाही. भागवत तुम्हाला दिसतंय का? म्हणजे असं दिसतं, पण काय लिहिलेलं आहे ते दिसतंय का? दिसत आहे नाही. तुम्ही वाचतही नाही. मग तुम्ही बसून काय करू लागले? आता ऐकू लागले ना. सांगू कोण लागलं? म्हणजे वक्ता जो व्यासपीठावर बसतो तो सांगतोय ना. काय सांगतोय तो? भागवत सांगतोय ना. म्हणजे भागवत त्याच्यामध्ये प्रवेश करून त्याच्या मुखाने बाहेर पडतंय आणि ते तुमच्या कानावरती येत आहे. म्हणून कुणाच्या मुखाने आपण ऐकतोय ना, ही गोष्ट तेवढीच महत्वाची असते. अन्य अर्थाने घेऊ नका या गोष्टी. ज्ञानेश्वरी आपण अनेकांच्या मुखाने ऐकतो का? नाही ऐकत. पण ज्ञानोबारायांच्या मुखाने जर का आपण ज्ञानेश्वरी ऐकायला असतोच, काय विचारता आपलं? तुकोबारायांच्या गाथ्यामधले अभंग आपण वाचतो, अनेकांच्या मुखाने आपण ते ऐकतो. चांगल्या चांगल्या राग रागिणीमध्ये गायनाचार्यांच्या मुखाने आपण ऐकतो. पण राग रागिणीमध्ये जरी तुकोबाराय गात नव्हते त्यावेळेला, तरी सुद्धा जर तुकोबाराय अभंग म्हणत असतील आणि जर ते आपल्या कानी जर पडले असते, ऐकता ऐकताच आपल्याला मोक्षसिद्धी मिळाली असती का नाही? काही काही गोष्टीचं महत्वच तसं असतं. येईल पुढं पुन्हा विचार, त्यावेळेला पाहू जमलं तर. अज्ञानधांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायन. अशी कथा सांगा, आमच्या अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. पहिलं वैशिष्ट्य. अशी कथा सांगा की आमच्या कानाला रसायन, भक्ती हे रसायन आहे महाराज. बरेच औषध घेतो ना आपण तोंडाने ना, काही इंजेक्शनने घेतो. ऐका ना, टॅबलेट सायरप वगैरे असलं तर मुखाने घ्यायचं, इंजेक्शन असलं तर असं टोचून घ्यायचं शरीराला. हे भक्ती रसायन आहे ना, हे वेदांत रसायन आहे. हरिकथा, श्रीमद भागवत कथा हे भक्ती ज्ञानामृत आहे. हे रसायन आहे. हे रसायन जसं जसं कथा आपल्याला रसपान करवते, कानाने प्यायचं असतं, श्रवण करायचं असतं, कानाने प्यायचं असतं. आणि हे रसायन जसं कानाने आतमध्ये प्रवेश करतो, हृदयात जायचं ना, ते रसायन आपलं काम करतं. रसायन आपल्या शरीरात काम क्रियाशील होऊन जातं. सहज अर्थाने नका घेऊ, क्रियाशील होतं. आपल्या बुद्धीत बदल, आपल्या मनात बदल, या सगळ्यात बदल होत राहतात. आपल्या कृतीत बदल, आपल्या कर्मात बदल, आपल्या वाचेत, आपल्या मननात, सगळ्यात परिवर्तन करतं ते. भक्ती रसायन आहे महाराज. म्हणून अशी कथा सांगा, अशी कथा सांगा की आमच्या अज्ञानाचा नाश झाला पाहिजे आणि हे रसायन आम्हाला मधुर अशा प्रकारचं लागलं पाहिजे, गोड लागली पाहिजे कथा. अशी कथा सांगा. प्रार्थना केली सूतजी महाराजांकडे 88,000 शौनकांनी.